मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलंय, मी त्यांना धन्यवाद देतो. पण उद्धव ठाकरे म्हणाले, आत्ताची सर्वात मोठी बातमी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती. राज्य सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करून 10% आरक्षणाची तरतूद केली. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पण पूर्ण खात्रीशीर माहितीशिवाय या सरकारवर विश्वास ठेवणं जरा कठीण आहे. ज्या वेळी मराठा समाजाचा विषय आमच्या समोर आला त्यावेळी सभागृहात सर्व पक्षांनी एकमताने हा ठराव मंजूर केला आहे. 2018ला असाच ठराव होता आणि आजही होता. त्यामुळे सभागृहात कोणालाही समजून सांगण्याची गरज नव्हती, असं म्हणत ठाकरे यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. ठाकरे पुढे म्हणाले, मराठा समाजालाही मी धन्यवाद देतो, कारण त्यांनीही खूप लढा दिलेला आहे. सरकारला मला इतकंच सांगायचं की तुम्ही हा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला, तुमच्याबद्दल मी काही शंका घेत नाही. पण त्यासाठी मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं. मी जालनाला जाऊन अंतरवाली सराटीत गेलो होतो. या निर्घृणपणाने, या निर्दयीपणाने आंदोलकांवर अत्याचार केला होता, डोकं फोडलं होतं. ते फोडण्याची गरज काही नव्हती. हा विषय पहिल्यापासून शांततेत सोडवता आला असता. मला राजकारणाबद्दल खूप काही बोलायचं नाही, पण कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलंय, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकच प्रार्थना करतो, पूर्वीचे सर्व अनुभव लक्षात घेऊन आरक्षण कायद्याच्या सर्व निकषांना आणि पातळीवर टिकून राहील आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल अशी आशा बाळगतो. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.